पुढे येणाऱ्या उद्या भविष्य म्हणजे काय काढलं उदयाला येताना आपल्या रूपात उदयाला न येता दुसऱ्या रूपानं उदयाला येणं याचं नाव आहे उदया उपोषण कशाला पाहिलं उदीर नेला अयोग्य होणं याचं नाव होतं उपोषण. उदय काय पाहिला होता फळ मिळेल. आता ह्या तीन गोष्टी नियमाने कोणत्याही क्षारोक्षमी भाव होताना राहील हा नियम झाला. तर आता क्षारोक्षमी भावाचे भेद पाहिजे आहे आपल्याला. तर काल एक नियम नक्की केला होता. क्षयोक्षम कुणाचा होई पाहिला होता 4 धातू कर्माचा. मग हे भाव आपोआप आता आपल्यासमोर ज्ञानावरून दर्शनावरून ज्ञानावरचा क्षयोक्षम असताना किती ज्ञान होऊ शकेल 4 ज्ञान झाले. दर्शनावरणाचा क्षयोक्षम असताना 3 दर्शन होईल. दर्शन म्हणून याचा क्षयोक्षम असताना सम्यक दर्शन होईल जे एकच झालं. चारित्र म्हणून याचा क्षयोक्षम असताना 1 होईल 2 होईल. देश चारित्र आणि सकल चारित्र. चारित्र ही क्षयोक्षमी. श्रावकाचं चारित्र ही क्षयोक्षम. तर श्रावकाच्या चारित्राला देश चारित्र म्हणणार. मुलींच्या चारित्राला सकल चारित्र. अंतराच्यामुळे 5 किती झाले 15 झाले. भेद 18 आणि 3 आज्ञा घ्यायचे. कुमती कुश्रुत आणि अवघड ते देखील ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमानेच होतात. जे ज्ञान झालं ते क्षयोक्षमानेच झालं. त्यामध्ये जो मिथ्यापणा आला तो ज्ञानावरणाच्या उदयानं नाही आला. मिथ्यापणा दर्शन होण्याच्या उदयाने आलेला असणार आहे. आणि म्हणून त्या 3 अज्ञानालाही क्षयोक्षमी भावातच टाकणार आहोत. आता एक मतिज्ञान आपल्याला आहे. एक मतिज्ञान असताना त्याचा क्षयोक्षम कसालाही हे या परिभाषेवरून आपण आता सहज करू शकतो. कसं लावाल आता उदयाला येणाऱ्या मतिज्ञानावरणाच्या सर्व धाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय राहील. त्याच्याच पुढे येणाऱ्याचा सर्वस्थारूप उपशम राहील. त्याच्याच देश धातूचा उदय आहे. एवढी परिभाषा तर नक्की झाली. आता दुसरा अजून एक त्याच्यावर काही समजून घ्यायचं आहे आपल्याला. वीर्यांतराचा क्षयोक्षम असल्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणून वीर्यांतराचाही क्षयोक्षम लागेल. दर्शनाशिवाय ज्ञान होत नाही. म्हणून दर्शनावरणाचा क्षयोक्षम लागेल. अंगोपांग नाम कर्माचा उदय लागेल मतिज्ञान होताना. कारण जी शरीराश्रित अंग आहेत ती देखील सुस्थितीत असेल तर ज्ञान होते. उदाहरणासाठी जर डोळ्यात मोतीबिंदू आला काय नाही म्हणा
अंगोपांग नाम कर्माचा उदयही पाहिजे. आणि एक गोष्ट राहिली, मिथ्यात्वाचा अभाव किंवा सम्यक दर्शनाचा सद्भाव पाहिजे. कारण ही ज्ञान कोणती पाहतोय आपण? सम्यक ज्ञान पाहतो आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी इथं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कर्मात झाल्या. पण ह्या असताना जीवाच्या ठिकाणी जो पर्याय होईल ज्ञानाचा, त्याचं नाव मती ज्ञान असणार आहे. आता श्रुतज्ञान सोपं झालं. शब्द कोणता बदलायचा आहे आपल्याला? मती ज्ञानाच्या ऐवजी श्रुतज्ञानावरून म्हणायचं आहे. अंगोपांग नाम कर्माच्या उदयाबरोबर मनाचा घ्यायचा आहे फक्त. बाकी अंगोपांग श्रुतज्ञान बाकीच्या याने होणार नाही. बाकी सगळी परिभाषा कशीच राहणार. अवधी ज्ञानाच्यासाठी कशी परिभाषा बनवणार आहोत आपण? अवधी ज्ञानावरणासाठी इंद्रियाची गरज नाही. आणि म्हणून अवधी ज्ञानावरणाच्या क्षयक्षम लाभायचा आणि मिथ्यात्वाचा अनुदय एवढं नक्की लावायचं आहे. मनपरे ज्ञानासाठीही मनपरे ज्ञानावरण कर्म घ्यायचं आहे. आणि इंद्रियावरणाचाही क्षयक्षम पाहिजे. आणि द्रव्य मनही सुस्थितीत पाहिजे. मनपरे ज्ञान आहे म्हणून द्रव्य मनही सुस्थितीत लागते. आणि दुसऱ्याच्या मनाचाही विकल्प त्याच्यामध्ये राहतो. म्हणून मनपरे ज्ञानातही असाच क्षयक्षम पाहिजे. अवधी ज्ञानामध्ये मनपरे ज्ञानामध्ये म्हणजे मनाची हे आहे. मग तिच्यामध्ये बाकीच्या इंद्रियांची पूर्णता तर लागत जसे की नसली तरी पण असं कसं होईल? मनपरे ज्ञान कुणाला होते? मुनींना होते. मग जर मुनींना होते तर तो शोधणी पंचेंद्रिय असल्याशिवाय होईल का? नाही होणार. हे तर नक्कीच झालं ना. जेव्हा सम्यक ज्ञान आहे. आणि अवधी ज्ञान नियमाने शोधणी पंचेंद्रियालाच होते. ते कु असलं तरी सु असलं तरी शोधणी पंचेंद्रियाशिवाय अवधी ज्ञान होत नाही. म्हणजे चतुरेंद्रियापर्यंत अवधी ज्ञानाचा प्रश्न नाही. अशोधनी पंचेंद्रियापर्यंतही होणारच नाही. आता राहिलं दर्शनाचे 3 वेळ. आता सोपं काम आहे. अचक्षु दर्शन होताना कुणाचा क्षयक्षम लावू आपण? अचक्षु दर्शनाच्या सर्वघाती स्पर्धकांचा विषय, त्याच्याच पुढे येणाऱ्याचा सर्वस्ता उपशम, त्याचाच देशघातीचा. चक्षुदर्शनासाठी ही 30 परिभाषा होती. अवधी दर्शनासाठी फक्त काय बदलावं लागेल? कर्म बदलावं लागणार आहे आपल्याला. बाकी परिभाषा त्या 3चीही तशीच होईल. म्हणून 3 क्षयोक्षम ज्ञान झाली. 5 लब्धीमध्ये अंतराचा क्षयोक्षम दानांतराय कधी होईल, कधी लाभांतराय होईल, कधी उपभोगांतराय होईल. म्हणजे फक्त एक शब्द त्या परिभाषेतला आपल्याला बदलावा लागेल. किती झाले क्षयोक्षम भाव आपले? 4 ज्ञान, 3 दर्शन आणि 5 लब्धी याच रूपानं लागतील एवढं नाही. आता राहिले 2, देश संयम, सकल संयम आणि सम्यक दर्शन. आता क्षयोक्षमिक सम्यक दर्शन कसं होईल? कसं होईल असे आठवते. क्षयोक्षमिक सम्यक दर्शन कसं होईल? आशा तिथं क्षयोक्षम कसा घडेल? विदा क्षयोक्षमिक सम्यक दर्शनात क्षयोक्षम कसा घडेल? काय झालं मग मला कुठं चुकली कविता? 6चा उदयाभावी क्षय पाहिजे.
सर्वघाती या 7 मध्ये सर्वघाती आहे अनंतानुबंधीच्या एक मिथ्यात्व आणि दुसरं संकल्पित. म्हणून 6चा आता उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय झाला. त्यांच्याच पुढे येणाऱ्यांचा सर्वस्तारूप सर्व झाला, उपशम झाला. त्यांच्याच देशघातीचा न म्हणता सम्य प्रकृतीचा काम झाला. माझा प्रश्न तो थोडाच आहे. याच्याच देशघातीचा का नाही म्हटला याचं उत्तर हां, मग हा या पूर्णतः सर्वघाती आहे. जसं आपण मतिज्ञानात कसं लावलं त्याच्याच देशघातीचा उदय तसा इथं लावता येत नाही. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. नाही आलं मी काय हां, सम्यक या 6चाच देशघातीचा उदय म्हणता आलं का आपल्याला? सम्यक मिथ्यात्व मुळात सर्वघाती प्रकृती आहे. हां, मिथ्यात्व ही सर्वघातीच असल्यामुळे त्याच्यात देशघाती असू शकत नाही. म्हणून त्याच्याच देशघातीचा नाही. आतापर्यंत आपण कसं लावत आलो? त्याच्याच देशघातीचा उदय लावत आलो, कारण त्या प्रकृती देशघाती होत्या. हां, आता ही जी प्रकृती आहे 6 ह्या नियमाने सर्वघाती असल्यामुळे आपला एक नियम होता की सर्वघाती देशघाती स्पर्धक असत नाही, आणि म्हणून त्याचा उदय याचा प्रश्न राहिला नाही. मिथ्यात्वाचा अनुदय नियमाने तिथं असणार. राहिला देश संयम. आता देश संयम जेव्हा होणार आहे तेव्हा कुणाचा क्षयक्षम लागेल आपल्याला? चारित्र्यमन याचा लागेल. अनंतानुबंधी अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यान या 12चा नाही पाहिजे इथं. कितीचा लागला? 8चा लागला. अनंतानुबंधीच्या अप्रत्याख्यानच्या या 8चा असा क्षयक्षम लागायचा. यांचा आता उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, त्यांच्याच पुढे येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सर्वस्तारूप उपशम, त्यांच्याच देशघातीचा इथे म्हणता नाही आला. हां, म्हणून प्रत्याख्यान संजलनचा प्रत्याख्यान सर्वघातीचा उदय चालतो. बरं लक्षात घ्या मी काय बोलली नाही आलं. प्रत्याख्यानावर नाही, ही सर्वघातीच आहे, पण याचा घात ते करत नाही. देश संयमाचा घात करण्याची ताकद त्याच्यात नाही. प्रत्याख्यानाचा उदय असूनही देश संयम असू शकते. प्रत्याख्यान कशा कुणाचा घातक आहे? सतत चारित्राचा घातक आहे. म्हणून प्रत्याख्यान जरी सर्वघाती आहे तरी त्याचा उदय इथं चालला. एवढं लक्षात घ्यायचं नाही. याला अजून लक्षात काय झालं? प्रत्याख्यानाच्या सर्वघातीचा उदय आणि संजलनाच्या देशघातीचा उदय. तर सर्वघातीचा उदय असूनही तो देशघाती म्हटल्या जाईल. याच्यासाठी याचा तो पूर्णतः घात करू शकत नाही. प्रत्याख्यान कशा आहे म्हणून त्यालाही देशघाती म्हटलं. मुळात ती प्रकृती कशी आहे? सर्वघाती आहे. पण सर्वघाती असूनही ती घात पूर्णतः कुणाचा करू शकते? सकल चारित्राचा करू शकते. त्यातला जर एक परमाणू उदयात असेल तर सकल चारित्र होत नाही. मुनींचं व्रत त्याला घेता येत नाही. आणि म्हणून हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. तिथं काय झालं? देश संयमातला क्षयक्षम कसा झाला? कसा लावायचा यांचा? 8 सर्वघातीचा उदयाभावी क्षय, पुढे येणाऱ्या सर्व स्पर्धकांचा सर्वाधिक उपशम, त्याच्याच एवढा शब्द ठेवायचा. आणि त्याच्या देशघातीचा उदय असं नाही झालं. सर्वघाती त्याच्यात देशघातीचा उदय नाही आहे तिथं. उदय कुणाचा झाला? प्रत्याख्यान संजलन कषायाचा उदय आहे. प्रत्येकाने समजून पुढची 8 हो, तर दोन्ही लागतात ना. दोन्हीचा उदय सुरू आहे ना त्या जीवाला. प्रत्याख्यानचा उदय काय त्यावेळेला हा आनंदानुबंधी आणि याचा अप्रत्याख्यानचा काय? ह्या सर्व घातिक आहे ना. याचा उदयच नाही ना. मग अनुदय म्हणायचं तुला. अनुदय नक्कीच झाला ना. जेव्हा तुम्हाला उदयाभावी क्षय म्हटला, सदोस्तार उपशम म्हटला, म्हणजे अनुदय नक्की झाला त्यांचा. त्या 6चा तर अनुदय पूर्णतः आहे. 8चा अनुदय पूर्णतः आहे.
आता राहिलं कोण? स्वंजलन कशा आहे आणि प्रत्याख्यान कशा आहे, तर यांचा उदय आहे. या आठहीचा त्या जीवाला काय आहे? उदय आहे. आणि तो देशघाती म्हटल्या जाते. तर स्वंजलन कशा आहे? तर देशघाती प्रकृती आहे, त्यामुळे काही बाधा आली नाही. बाधा कुठं आली? प्रत्याख्यानामध्ये बाधा येते की ती तर सर्वघाती आहे. आणि तिचा उदय कसा चालला तुम्हाला? तर म्हणतात ती सर्वघाती जरी आहे तर ती सर्वघात करणारी कुणाची आहे? सकल संयमाची आहे. देश संयमासाठी ती घात करू शकत नाही. जो शुल्लक आहे, ऐलक आहे, त्याला प्रत्याख्यानावरणाचा उदय असेल तरी तो शुल्लक ऐलक अर्जिका दाखवू शकतो. आता राहिला सकल संयम. सकल संयमाची काय होईल? 12 कशा याच्या उदया भविक्षय राहील. त्या 12च्या पुढे येणाऱ्याचा तटस्थान राहील. उदय कुणाचा राहील? स्वंजनाचाच उदय राहील. बाकी कुणाचा उदय त्याला राहणार नाही. नियमाने मुनी आहे म्हणजे मिथ्यात्वाचा अभाव आहेच, ही गोष्ट नक्की. आता राहिले किती? 15 भाव झाले पाहून आपण शाळेत. राहिले 3 भाव आहेत, कुमती, कुश्रुत, कुअवती. तर जसं आपण मती ज्ञानावरणाचा क्षयक्षम लावला तसा क्षयक्षम तिथंही लागणार. फक्त तिथं काय म्हटलं होतं आपण? सम्यक मिथ्यात्वाचा अभाव म्हटला होता. इथं मिथ्यात्वाचा उदय हे म्हणा. श्रुतज्ञानासाठी ज्ञानावरण कर्म बदलावं लागलं नाही. ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षमच आहे, परंतु मिथ्यात्वाचा उदय असणार आहे. अवधिज्ञानासाठीही तोच भाग असणार आहे. आता एक थोडं अजून आपल्याला सपोर्टात द्यायचं आहे. कुमती एकेंद्रिय जीवालाही होईल आणि आपल्यालाही आहे. काय झालं? कुमती ज्ञान एकेंद्रियालाही होईल आणि आपल्यालाही होईल. दोघांचं समान आहे का काही फरक आहे? आता त्यात फरक राहणार आहे. एकेंद्रिय जीवाला जे मती ज्ञान होईल ते स्पर्शनेंद्रियाच्या क्षयक्षमाने होईल फक्त. म्हणून एकेंद्रियाला होणाऱ्या मतिज्ञानामध्ये काय म्हणणार आहोत आपण? स्पर्शनेंद्रियावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा अवशय भविक्षय, त्याच्याच पुढे येणाऱ्याचा सद्वस्तार उपशम, त्याच्याच देशघातीचा उदय आणि रसनेंद्रियावरण, घ्राणेंद्रियावरण, चक्षुरेंद्रियावरण, कर्णेंद्रियावरण, अनिंद्रियावरणाच्या सर्वघातीचा उदय. त्याच्या पूर्णतः अभाव आहे त्या ज्ञानाचा. म्हणून कुणाचा उदय राहिला? त्याच्या क्षयक्षमा पूर्णतः या सगळ्यांच्या सर्वघातीचा उदय राहिला. द्विंद्रिय घेतला तर इकडे एक वाढेल, तिकडे कमी होईल. या रूपानं कुमती कुश्रुतमध्ये हा फरक होणार आहे. कारण कुमती कुश्रुत एकेंद्रियापासून तर संज्ञी पंचेंद्रिय जीवापर्यंत असणार आहे. हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. तर या रूपानं क्षयोक्षमिक भाव 18 जी होती ती 18च्या 18 या क्षयोक्षमाचं निमित्त घेऊन होणारी जीव परिणाम असणार आहे. तो भाग काही फार कठीण आहे असं नाही. जर फक्त त्याचे काही नियम लक्षात ठेवले तर त्या गोष्टी सहज लागणाऱ्या असणार या म्हणजे त्या 4 भाव पुढे जे लिहिणार होते पंडितजी, परंतु औदायिक भावच पूर्ण झाले नाही. त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून आपण हे 4 भाव घेतो. गाथा 965.
स्वं प्रत्यनीकानां कर्मणां सर्वतक्षया ध्यातो यक्षायिको भाव शुद्धस्वाभाविकोऽस्य सा। यथा स्वं प्रत्यनीकानां कर्मणां, त्या त्या क्षायिक भावाचे जेवढे भाव आहेत त्याचा प्रत्येकाचा घातक कर्म आपण वेगवेगळा पाहिला. चारित्राचा घातक कोण पाहिला? चारित्रमोनीय पाहिला. सम्यत्वाचा घातक दक्षमोनीय पाहिला. पाच लब्धीचा घातक अंतर. या सगळ्या कर्मांचा सर्वतः क्षया, पूर्णतः क्षय असणार आहे. म्हणजे ते सत्तेत राहणार नाही, बंधात नाही आणि उदयात नाही. अशी जेव्हा त्या कर्माची अवस्था होते त्या कर्माच्या अवस्थेचं निमित्त करून होणारा जो जीवाचा भाव तो क्षय. म्हणून प्रत्यनीकानां कर्मणां सर्वतः क्षया, पूर्णतः क्षयामुळे यहा जातो जो उत्पन्न होतो तो क्षायिको भाव, तो क्षायिक भाव आहे. शुद्ध सहा स्वाभाविका, तो शुद्ध आहे आणि स्वभाव भाव आहे. यो भाव सर्वतोभाती स्वर्गतामुदयोर्भवा शायोपशमिकः स्यात् उदयादेशघातिना। यो भाव सर्वतः घाती स्पर्धक अनुदयोद्भवा. संपूर्णतः सर्वघाती जे जे असेल त्याचा काय लागेल? अनुदय लागेल. म्हणजे आपण काय पाहिला? सर्वघाती स्पर्धकांचा आपण काय पाहिला? क्षय आणि सर्वस्तारूप उपशम म्हणजे अनुदय झाला. उदया देशघातीना उदया, आणि देशघातीचा उदय असणार आहे. सहा क्षयोपशमिका, त्याला क्षयोपशमिक भाव असं नाव येणार आहे. कर्मणां उदयाद्यस्यान् भावो जीवस्य संश्रुतो नानाव्योदैकान्वर्थात् परं बन्धाधिकारवान्। यहा कर्मणां उदयात भाव स्यात् म्हणतात जो भाव कर्माचा उदय असताना होतो. कुठं राहील कर्माचा उदय? मोक्षातही राहील. म्हणून संस्कृतो जीवस्य, संसारी जीवाच्या ठिकाणी ज्या कर्माचा उदय आहे त्या कर्माच्या उदयाचं निमित्त करून होणारा जो भाव औदयिका नामना, त्या भावाला आम्ही औदयिक हे नाव देणार आहोत. अनवर्थात तो अनवर्थ आहे, म्हणजे जसा त्याचं नाव आहे तशाच प्रकारची त्याची क्रिया आहे. उदयारूपानं तो फल देऊन जीवभावाचा घात करणारा आहे. बंधाधिकारवान, नियमाने औदयिक भाव हे बंधाचंच कारण आहे. हे सांगितल्यामुळे नक्की काय झालं? क्षायिक भाव, क्षयोक्षमिक भाव हे बंधाचं कारण नाही. हे आपोआप नक्की झालं. काय झालं? नाही आलं. औपशमिक भाव, क्षायिक भाव, क्षयोक्षमिक भाव 3 वर गेले. तिथं आलं काय उदयात? तर म्हणतात जेव्हा बंधाधिकारवान हा शब्द इथंच आला, बाकी 3च्या मध्ये आला नाही, त्याचा सरळ अर्थ ते बंधाचे कारण नाही. क्षयोक्षमिक भाव बंधाचं कारण नाही. औपशमिक भावही बंधाचं कारण नाही. क्षायिक भाव तर नाही, प्रश्नच नाही. फक्त औदयिक भाव हे नियमाने कर्माच्या बंधाचं कारण असू शकणार. कृष्ण कर्मनिरपेक्ष प्रोक्तावस्था चतुष्टया आत्मद्रव्यत्वमात्रात्मा भावस्यात् पारिणामिका। कृष्ण कर्म निरपेक्ष, संपूर्ण कर्माची अपेक्षा न ठेवणारा, प्रोक्ता अवस्था चतुष्टयात
म्हणजे हे जे 4 भाव पाहिले, या 4 भावापेक्षाही काही वेगळ्या स्वरूप ज्याचा आहे अशा रूपाचा असणार आत्मद्रव्यत्व मात्रत्व आत्मा केवळ आत्मद्रव्य रूपाचेच आहे असा जो भाव आहे तो पारिणामिका ज्याला कोणत्याही प्रकारच्या कर्माच्या उदयाची, उपशमाची, क्षयाची, क्षयोक्षमाची गरज नाही अशा या 4 भावांपेक्षा वेगळा असणारा आत्मद्रव्यत्वाचा आत्मा असणारा म्हणजेच आत्मद्रव्य स्वरूप असणारे जे भाव आहे ते पारिणामिका यहाँ औपशमिक आदि 5 भावों के स्वरूप का निर्देश किया गया है। कर्मों के सत्ता में रहते हुए अपना उदय उदीर्णा रूप कार्य न करना उपशम है। इसके 2 भेद है, अंतःकरण उपशम और सद्वस्था उपशम। औपशमिक भाव में दर्शन मोहनी का अंतःकरण उपशम ही विवक्षित है। अंतःकरण आहे, अंतःकरण दोनमध्ये खूप फरक पडतो। अंतःकरण मनासाठी येतं. अंतःकरण अंतःकरण हा शब्द वाटतो। अंतःकरण में जब उपशम भाव रहता है तब विवक्षित कर्म का अंतर हो जाता है। वह कर्म उपशम काल से आगे की स्थिति में रहता है और सद्वस्था उपशम में विवक्षित कर्म की उदय उदीर्णा नहीं होती। वह प्रति समय सजातीय प्रकृति रूप से ही अपना काम करता है। काय झालं, उजळणी आता आपण जे पाहिलं त्याची उजळणी लक्षात यायचं। तर अंतःकरण रूप उपशमात काय झालं, विशिष्ट काळातले कर्म परमाणु आधी किंवा पुढे येण्यायोग्य होणं आणि पुढे येणाऱ्याचा उपशम। सद्वस्था रूप उपशमात नियमाने काय नियम दिला त्यांनी, उदय उदीर्णेला अयोग्य। वह प्रति समय सजातीय प्रकृति रूप से ही अपना काम करता है। जैसा उसका नाम है वैसा वह काम नहीं करता। अंतःकरण उपशम दर्शन मोहनी का व्याख्या ही कोणाची व्याख्या आहे, सद्वस्था रूप उपशमाची जरी त्यांनी ठेवली तर उदयाभावी क्षयाची परिभाषा आहे। हां, एवढं तर लक्षात घ्या, ते नुसतं वाचायचं नाही, त्यात शब्द मोलाचे आहे। काय लक्षात आलं, दुर्लक्ष करायचं नाही। विशेषार्थ त्यांनी खूप मोठा काही गाभा ठेवून लिहिलेला असतो। सजातीय म्हणजे तसं संक्रमित होऊन काम करते। हां, विकसित प्रति समय सजातीय प्रकृति रूप से ही अपना काम करता है। तो दुसऱ्या रूपानं बदलूनच येईल। जेव्हा आपण उदयाभावी क्षय पाहिला तेव्हा काय पाहिलं की तो दुसऱ्या रूपानं उदयाला संक्रमित होऊन उदयाला येईल। अंतःकरण उपशम दर्शन मोहनी का ही होता है, शेष कर्मों का नहीं। और सद्वस्था उपशम यथासंभव घातिया कर्मों का होता है। जिस प्रकृति का आबादाकाल पूरा होकर उदय और उदीर्णा होना संभव है, फिर भी जिसका उदय और उदीर्णा न होकर अनुदय रहता है उसका सद्वस्था उपशम होता है। सद्वस्था उपशम आबादा म्हणजे बांधल्यानंतर काही काल कर्म फल द्यायला तयार होत नाही, तो जो काल असतो तो काल आबाधा काल असा म्हणतात। या समयात बांधल्यानंतर जशी स्थिती बांधली असेल त्या स्थितीला अनुसरून याचा आबाधात काल ठरतो। आता जसं त्यांनी उदाहरणासाठी सांगितलं की दर्शन मोहण्याची 70 कोडाकोडी स्थिती जर बांधली असेल तर 7,000 वर्ष हा त्याचा आबाधा राहील। असा त्याचा निश्चित आबाधा असतो, तोही नियमानेच राहतो। पण तेवढ्या काळपर्यंत त्याची निषेक रचनाच होत नाही। निषेक रचना झाली नाही तर ते उदयाला येऊ शकत नाही। जिस प्रकृति का आबादा काल पूरा होकर उदय और उदीर्णा होना संभव है
फिर भी जिसका उदय और उद्दीर्ण न होकर अनुदय रहता है उसका सद्वस्था उपशम होता है। सद्वस्था उपशम इस शब्द का व्यवहार मुख्यतः क्षयक्षम भाव के समय ही किया जाता है। हां, बाकीच्या वेळी नाही. सदस्ता उपशम कुठं पाहिला आपण? कुठं पाहिला ना? यहाँ उपशम भाव की व्याख्या करते समय ग्रंथकार कर्म पाक का उपशम बताया है, जो उपशम भाव की सामान्य व्याख्या है। औपशमिक भाव में तो अंतःकरण उपशम ही उपशम की मुख्यता है और इसमें त्यांनी फक्त कशी परिभाषा ठेवली होती की कर्माचा उदय न होणं म्हणजेच उपशम भाव. हा कसा झाला सामान्य की दोन्हीही उपशमाला लागणारी परिभाषा झाली. सद्वस्थालाही लागेल आणि अंतःकरणालाही लागेल. नियम काय झाला की ते आपल्या रूपात उदयाला येणार नाही ना, कोणत्याच रूपात उदयाला येणार नाही. पण ते उदयाला येत नाही एवढ्यानं भाव होत नाही. ही जी मालिका तुटावी लागते त्या मालिकेसाठी नियम आणि अंतःकरण उपशम हा अभिप्रेत असतो. सद्वस्थारूप उपशम क्षायोक्षमिक भावात अभिप्रेत असतो. और इसमें यथासंभव प्रकृति, स्थिति, अनुभाग और प्रदेश चारों का उपशम होता है. इतनी विशेषता है कि दर्शन मोहनी का संक्रमण होता रहता है. कहीं कहीं कर्म का अनुदय भी उपशम कहलाता है. उदाहरणार्थ औपशमिक सम्यत्व में अनंतानुबंधी का अनुदय रहता है, फिर भी उसको उपशम संज्ञा दी गई है. हां, काय झालं थोडं महत्त्वाचं आहे हे लक्षात घे. काय झालं अनंतानुबंधीचा अनुदय जे आहे आपण अनंतानुबंधी चा अंतःकरण होत नाही हे पाहणं. 3 प्रकृतीचं तर अंतःकरण होईल सम्यक्त्वात, पण अनंतानुबंधीचं अंतःकरण होत नाही हे पाहिलं होतं. हा अंतरायाम आहे. हा सम्यक्त्वाचा काल आहे आपल्याजवळ. आता इथं तर मिथ्यात्वाचं अंतःकरण केलं आपण. अनंतानुबंधीचं अंतःकरण तर झालं नाही. अनंतानुबंधी या कालातही आहे. कोण्या कालात? सम्यक्त्वाच्या कालात म्हणा, अंतरायामाच्या कालातही अनंतानुबंधीचे निषेध आहे. सत्यता आहे. चारीही आहे. चारी म्हणजे कोण झाले? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संजनन. चारीही आहे त्या काली. आणि या कालात असताना त्यांनी उदयाला येऊ नये असं कर्म कधीच राहत नाही. त्याचा काल जर तो आहे तर त्या कालात ते उदयाला आलं पाहिजे, हा नियम आहे कर्माचा. तर मग हे जे अनंतानुबंधी आता हे उदयाला ते येऊ शकत नाही आणि त्या काळात आहे, तर हे एक एक समय आधी, जसं आपण स्त्रीमुख संक्रमण पाहिलं उदयाभावी क्षया, की एक समय ते बदलतात, तसं हे एक समय आधी या 3 रूप होतात. काय झालं? अनंतानुबंधीचा उपशम आहे म्हणजे काय झालं? उदयाभावी क्षय आहे, पण त्याला तिथं उदयाभावी क्षय म्हणता येत नाही आणि म्हणून त्याला उपशम नाव दिलं. पण होतो नियमाने एक समय आधी त्याचं संक्रमण होऊन ते दुसऱ्या रूपानं उदयाला येईल. त्याचं अंतःकरण होत नाही. अंतःकरण दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय बाकीच्या प्रकृतींचं चारित्र मोहनीयाच्याही होतं, पण अनंतानुबंधीचं अंतःकरण कधीच होत नाही. हा महत्त्वाचा भाग आधी लक्षात. काय झालं? कमी लक्षात आलं. असं त्याचं संक्रमण होऊन ते उदयाला येत राहते. तसं हे पाहिलं होतं आपण की खालचे मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्वाचे निषेध सम्यक प्रकृती रूपानं होऊन ते संपवावे लागतात. हा नियम आहे. उदयाला आल्याशिवाय ते कर्म जात नाही. त्या कालात आहे तर उदयाला आल्याशिवाय राहू शकत नाही.
आपल्या रूपानं उदयाला येऊ शकत नाही, तर मग काय होईल? असं संक्रमण म्हणून त्याचा उपशम म्हटला जातो. आणि म्हणून त्याला अप्रशस्त उपशम म्हटलाय. अनंतानुबंधीच्या अंतर्करण होत नाही. इकडे समोर हा? त्या काळात त्याचा उदय चालूच हो, त्याचं आहेच ना. आपल्याला सम्यक दृष्टीला प्रत्याख्यान संचलनाचा तिन्हीचाही उदय सुरू आहे. त्या काळातही ज्यावेळी तो शुद्ध आत्म्याचं अनुभवन संवेदन करतो आहे, त्या काळातही त्यांचा उदय सुरू आहे. क्षयक्षमिक भाव कर्म के क्षयक्षम से होता है। इसमें सर्वघाती स्पर्धों का उदयभावी क्षय और त्यांनी म्हणून उदाहरणार्थ जे लिहिलंय, औपशमिक सम्यत्व में अनंतानुबंधी का अनुदय रहता है, फिर भी उसको उपशम संज्ञा तिथं वस्तुतः या रूपाचा अनुदय आहे. हे आतापर्यंत आगम नव्हता मिळाला मला, मी लावत जरी होती, आता आगमही मिळालं की तशाच प्रकारचा त्याचा उपशम होतो. इसमें सर्वघाती स्पर्धों का उदयभावी क्षय और उपशम तथा देशघाती स्पर्धों का उदय रहता है। क्षायिक और औदयिक भाव का अर्थ स्पष्ट है। पारिणामिक भाव में कर्म की निमित्तता नहीं होती, यह अवस्था विशेष है। जिस जीव का कर्मबंध अनादि शांत होता है या ऐसी योग्यता वाला होता है, वह भव्य कहलाता है। जे आपण पाहिलं पर्याय आहे भव्यत्व अभव्यत्व, हे पंडितजीनंच तेव्हाच शिकवलेलं माझ्या डोक्यात आहे. जिसका 40 वर्ष झाली त्याला, तेव्हा जिसका त्यांनी कर्मबंध अनादि अनंत होता है, वह अभव्य कहलाता है। और जो प्राण धारण पर्याय से युक्त होता है, वह जीवत्व आहे. वह जीव कहलाता है। यह परिणामी भाव का मतितार्थ है। इस तरह जीव के वैभाविक भाव कुल 5 प्रकार के ही होते हैं। यद्यपि क्षायिक भाव जीव के स्वभावरूप होते हैं, उन्हें विभाव मानना उचित नहीं। फिर भी क्षायिक ऐसा व्यवहार निमित्त सापेक्ष होता है, इसलिए अध्यात्म में क्षायिक भावों का परिगणना परभाव में की जाती है। भावातच म्हणजे तो परिणाम विभाव नाही, तुमच्या शंकेचं उत्तर आहे. पण त्याला म्हणावं लागतं. शाहीक उपाधी लावली ना तुम्ही. म्हणण्यापुरतं वैभव भाव आहे, आहे शुद्ध. परिणामिक भाव में तो कर्म निरपेक्षता की मुख्य प्रयोजक है। स्वभावी